गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे नागपूरचे नेहा, हे आहे देवांश पाटील आणि गिरीश पाटील गाडी चालवत आहे. आम्ही जात आहे बाहेर फिरायला म्हणजे जेवण करायला जात आहे. माझी तब्येत थोडीशी बरी नाही आहे आणि खूप दिवसापासून आम्ही बाहेर पण नव्हतो गेलो फिरायसाठी, म्हणजे असं कुठे जेवण वगैरे करायसाठी. म्हणून मग आज आम्ही थोडं मूड फ्रेश करू आणि जेवण वगैरे करू, थोडंसं बाहेर राहू, कारण माझी तब्येत बरोबर नाही आहे. मी सुट्टीवर आहे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे आणि मी कुठे हॉटेलमध्ये जाते वगैरे सगळं तुम्हाला दाखवते. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. इकडे देवांश बसलेला आहे. कमेंट आणि मला कमेंट करून नक्की सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. म्हणजे माझा फर्स्ट व्हिडिओ आहे हा, मी कधी बनवला नाही आहे व्हिडिओ. हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे. तसं मी इंस्टाग्रामवर आहे, पण मला सांगा नक्की की माझे तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत, की मी कसे व्हिडिओ बनवायचे, काय बनवायचे. तुम्ही जर सांगाल तर मला समजेल. ठीक आहे, ओके. चला तर मग मी तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन दाखवते मी काय काय खाणार आहे आज आणि कसा एन्जॉय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. चला तर मग आमच्यासोबत. हॅलो गाईज, आता आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये उतरत आहे हॉटेलमध्ये जायसाठी. देवांश आणि इकडे हॉल आहे, तिकडे मागे हॉटेल आहे. देवांश उतर. आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. आता दाखवते तुम्हाला हॉटेलमध्ये जेवण गेल्यावर काय काय दाखवते मी. ओके, ही बघा आमची गाडी. थांबा तुम्हाला दाखवतो गाडी. स्वामी. चला तर मग. हाय फ्रेंड्स, मी गिरीश पाटील. नेहा पाटील आज हॉटेलला आली आहे आणि तिचा मूड थोडा खराब होता, तर मूड फ्रेश करायला आणला आज मॅडमला. मॅडम आता मंचाऊ सूप पेत आहेत. मंचाऊ सूप मागवलं या तुम्ही सगळ्यांनी मंचाऊ सूप प्यायसाठी. देवांशला आवडत नाही, देवांश पीत नाही. मी कधी पितो? देवांश दुसरं काही खाता, तो फक्त खेळण्यात गुंग राहते बस. देवांशने इकडे फ्रेंच फ्राईज बोलवले आहे. देवांश फ्रेंच फ्राईज खात आहे. गिरीश तिकडे लॉलीपॉप बोलवले आहे. आम्ही सूप येत आहे तिकडे आणि देवांश फ्रेंच फ्राईज खात आहे. मी मंचावर सूप पेत आहे, छान मस्त गरमागरम. खूप छान आवडत आहे. खूप दिवसानंतर बाहेर. फ्रेंच फ्राईज चिकन लॉलीपॉप माझी आहे, मीच खाणार आहे असं तो म्हणत आहे. हॉटेल खूप छान आहे. हॉटेल खूप छान आहे, टेस्ट पण खूप छान आहे. मी सांगेन तुम्हाला हॉटेलचं नाव काय आहे. तुम्ही असले इकडले तर याल हॉटेलला जेवण करायला. म्हटलं मग जेवण आजचं जेवण तर चांगलं आहे ना. आता डकारी नाही, एकदम मस्त. तुम्हापेक्षा जास्त खातो मी, कारण तुम्ही थोडं खातो. बाकी बॅक केलं आता काल दिन का असं सकाळी. हॅलो गाईज, आता आम्ही काल हॉटेलमध्ये गेलो होतो. त्याच्यानंतर मग मी काही व्लॉग बनवला नाही, मला बरं नव्हतं. माझं बरं न असण्याचं कारण मी तुम्हाला सांगेल, 2-3 व्हिडिओमध्ये शेअर करेल, नक्कीच करेल तुमच्यासोबत. आणि आज आम्ही माझे पप्पा गावी गेले आहे, बाबा. तर मम्मी आणि भाऊ माझ्याकडे आलेले आहे. आम्ही आज मस्त एक नंबर चटपटीत पाणीपुरीचा बेत बनवला आहे. इकडे गिरीश मस्त फुटाणे खात बसलेले आहे आणि आम्ही मस्त पाणीपुरी बनवत आहे. पाणीपुरी बनवून झाली की मी तुम्हाला मस्त पूर्ण दाखवणार आम्ही कसे पाणीपुरी खातो आणि किती सांगतो. सगळं तुम्हाला समोर सगळं सांगतो मी. व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग मला सांगा पाणीपुरी कशी झाली होती. मग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल नक्की. ठीक आहे, तर आम्ही आज मस्त पाणीपुरीचा बेत बनवता. देवांश, मम्मी आलेली आहे, माझा भाऊ आलेला आहे. आम्ही सगळे खुश आहे कारण की आम्ही आज पोटभर पाणीपुरी खाणार आहे. इकडे आपले स्वामी बसलेले आहे, दिसत नसेल. हां, इकडे आपलं स्वामी बसलेले आहे मस्तपैकी आणि आपण आज मस्त भरपेट पाणीपुरी खाणार आहे. चला तर मग भेटूया आपण. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही आज पाणीपुरी बनवणार आहे म्हणून. आमची पाणीपुरी बनवून डन झालेली आहे. मी तुम्हाला दाखवू शकते आता की आम्ही कशी पाणीपुरी बनवली आहे मस्त.
हे बघा आमची इकडे मस्त पाणीपुरी बनलेली आहे. इकडे मस्त एक नंबर पाणी बनवलं आहे. भरीत पुरी, तोंडाला पाणी सुटत आहे. कांदा, शेव, इकडे दही, मस्त सगळे एक नंबर सुरू आहे. मस्त व्यवस्थित आता आम्ही खाऊ छान पैकी. मस्त मस्त माझी मम्मी बसलेली आहे. मम्मी कसं वाटत आहे आज पाणीपुरी खायची आहे तर? मम्मी आली आहे म्हणून मम्मीच आम्हाला पार्टी देत आहे. मम्मी म्हणत होती की पप्पा घरी नाही आहे तर चला आज मी तुम्हाला सगळ्यांना पाणीपुरीची पार्टी देते. म्हणून मम्मी बोलली की चल मग आपण पाणीपुरी बनवू. म्हणून मग आम्ही सगळ्याच पाणीपुरी बनवत आहे. मस्त सिरियल लागलेली आहे समर्थांची, स्वामी समर्थांची. मस्त पाणीपुरी आहे एक नंबर. आता आम्ही एन्जॉय करते. खाऊन तुम्हाला सांगते की पाणीपुरी कशी झालेली आहे. मी बनवली नाही आहे, माझ्या भावाने बनवली आहे, पण मी त्याला दाखवू शकत नाही. ठीक आहे, चला तर मग.